निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। नमस्कार मित्रांनो, आमच्या सुलभकांनी तुम्हाला जे आव्हान दिलं ते तुम्ही आता नुकतंच पूर्ण केलं असणार। काय आव्हान होतं? आंतरराष्ट्रीय शाळा म्हटली की तुमच्या डोक्यात काय विचार येतात त्याची तुम्ही यादी केली आणि सोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण म्हटलं की तुमच्या डोक्यात काय विचार येतात त्याची पण यादी तुम्ही केली। ह्या दोन्ही याद्या केल्यानंतर यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले असणार आणि त्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं पण दिली असणार। काय लक्षात येतंय हे सगळं लिहिल्यानंतर, हे सगळं काम केल्यानंतर? कुठली यादी मोठी झाली, आंतरराष्ट्रीय शाळेची की आंतरराष्ट्रीय शिक्षणाची? कुठली यादी सोपी गेली? अर्थातच जी सोपी गेली तीच मोठी झाली। ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अधिक चांगलं लिहिता येते तेच आपण जास्त लिहू शकतो। याचाच अर्थ आम्हाला काय माहिती आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण? अर्थातच आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा अधिक व्यवस्थित माहिती आहे। म्हणजे नेमकं आपल्याला काय माहिती आहे? तर आपल्याला भरपूर साऱ्या सुविधा तिथे काय असतात त्या माहिती आहेत। दोन्ही याद्या वाचल्यानंतर काय लक्षात येते? जसं तुमच्यापैकी 3-4 लोकांनी त्या याद्या पण वाचल्या असणार। काय लिहिले त्यामध्ये? काही लक्षात येतंय का? तर तुम्हा सगळ्या लोकांनी त्यामध्ये जे काही लिहिलंय ते सर्वच्या सर्व सुविधा, भौतिक सुविधा आणि साधनांविषयी खूप सारं लिहिलंय, बरोबर ना? पण आता आपण हे समजून घेऊयात की या दोन्हीमध्ये नेमका फरक आहे का काही, आणि असेल तर तो काय फरक आहे? आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण दोन्ही गोष्टी एकच की वेगवेगळ्या? जर दोन्हीची यादी वेगवेगळी झाली असेल आणि सुलभकांनी तर दोन्ही तुम्हाला वेगवेगळ्या लिहायला सांगितले असतील तर दोन्ही पण वेगळ्याच असणार ना। मग ह्या दोन्ही जर वेगवेगळ्या आहेत तर या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? तो फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल। या दोन्हीमध्ये काय फरक आहे? दोन्हीमध्ये फरक आहे, एक जी तुम्ही यादी केली ती यादी आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेची आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व साधनांची यादी आहे। बघा, एकदा तुम्ही जी यादी नजर केली त्यावर नजर फिरून बघा, त्यामध्ये सर्वच्या सर्व तुम्ही साधनांविषयी लिहिलंय, साधनांची यादी केलेली आहे। बरं, आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यामध्ये तुम्ही काय केलंय? तर यामध्ये तुम्ही साध्यांच्या काही गोष्टी लिहिलेल्या असतील। पण याचा अर्थ सर्वांसोबत असंच झालं असेल असं नाही। काही लोकांचं असंही होऊ शकते की त्यांनी दुसऱ्या यादीत पण साधनच लिहिलेत, ते पण आपल्याला बघावं लागेल। एकदा बघा त्या यादीमध्ये की चुकून आपण साधनं तर तिथे लिहिली नाही। मग साधनं म्हणजे काय? तर तुम्ही जे काही पहिले यादीत लिहिली ती वेगवेगळी साधनं आहेत। कोणी लिहिलं की अशी सुसज्ज इमारत पाहिजे, कोणी लिहिलं असणार अशा पद्धतीची संगणक लॅब पाहिजे, कोणी लिहिलं असणार अशा पद्धतीचं मैदान पाहिजे, कोणी हे पण लिहिलं असणार CBSE बोर्ड पाहिजे, कोणी हे पण लिहिलं असणार ICSE बोर्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा। मित्रांनो, CBSE किंवा ICSE किंवा SSE हे जे बोर्ड आहेत ते माध्यम आहे की साध्य आहे? माध्यम आहे। मग ते माध्यम आणि साधनं याच विषयी आम्हाला जास्त माहिती आहे का? तुमच्यापैकी कोणी हे पण लिहिलं असणार आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये इंग्रजी माध्यम। बघा, इंग्रजीच्या समोर काय लागलेलं आहे? माध्यम। तर ते साध्य केव्हाच नाही आहे, ते एक माध्यम आहे शिकण्याचं। तर आपण जे काही आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा यामध्ये जी काही यादी केली ती सगळीच्या सगळी यादी साधनांची आहे आणि म्हणून आपण ती यादी खूप मोठी करत गेलोय। आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण यामध्ये साधनं येणार नाहीत, यामध्ये साध्य येतील। पण मग ते साध्य आपण काय लिहिलेत? आपण जे लिहिले ते खरंच पर्याप्त आहेत का? आपण जे लिहिलेत ते खरंच पूर्ण आहेत का? की त्यामध्ये अधिक चांगला विचार करण्याची गरज आहे? तुम्ही सांगितलेल्या उत्तराप्रमाणेच तुम्हाला पहिली यादी करायला सोपी गेली, दुसरी यादी करायला कठीण गेली। याचा अर्थ काय? याचा अर्थ मित्रांनो एकच लागतो, आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करतोय, आपण शिक्षक आहोत, अधिकारी आहोत, मुख्याध्यापक आहोत आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण या दोन्हीपैकी कुठली बाब अधिक माहिती आहे? तर पुराव्यानिशी सांगता येईल आपल्याला पहिली बाब अधिक माहिती आहे। याचाच अर्थ आपल्याला साधनं माहीत आहेत, आम्हाला साध्य काय ते माहीत नाही। आणि त्या साधनं माहीत असून पण आम्ही स्वतःला असं समजतो की आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी माहीत आहेत। पण साधनं माहीत असल्याने आणि साध्य माहीत असल्याने उद्दिष्ट प्राप्तीमध्ये काही फरक येणार आहे का? की दोन्ही गोष्टी सारख्याच येणार आहेत? मित्रांनो, खूप मोठा फरक येणार आहे। जेव्हा तुम्ही फक्त साधनावर फोकस करता तेव्हा तुमचं साध्य बाजूला गेलेलं असते। बघा ना, तुमचा मुलगा मुलगी शाळेत जेव्हा तुम्ही तिला प्रवेश देण्यासाठी नेलं किंवा एखाद्या शाळेमध्ये तुम्ही तिला प्रवेश दिला तेव्हा त्या शाळेमध्ये तुम्ही काय बघितलं? आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बघितली की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण बघितलं? तर मित्रांनो, तुम्ही जी काही यादी केली ते तुम्ही बघितलेल्या अनुभवाच्या आधारे केलेली आहे आणि आपला सगळा अनुभव आपल्याला हाच सांगतो की आम्हाला साध्यावर कमी आणि साधनाबाबत आम्हाला जास्त माहिती आहे। मग याचा प्रॉब्लेम असा होतोय की आपलं साध्यावर लक्ष केंद्रित न होता साधनावरच आपलं लक्ष केंद्रित होते आणि जेव्हा आपलं लक्ष साधनावर केंद्रित होते तेव्हा प्रॉब्लेम काय होतो?
तेव्हा प्रॉब्लेम हा होतो की तुमचं साध्य बाजूला राहते आणि तुम्ही फक्त साधनांच्या अपेक्षा करायला लागतात. मग शाळेत आपल्या सध्या काय दिसते? समजा आपल्या जिल्हा परिषद शाळेचं उदाहरण घेऊ. आपल्या शाळेमध्ये असं दिसतं की यार माझी तर खूप काम करण्याची इच्छा आहे, मला तर खूप काही करायचं आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की माझी व्यवस्था मला साधनं उपलब्ध करून देत नाही. आम्हाला शाळा अशी पाहिजे तशी पाहिजे. पण आपल्याला हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की जेव्हा तुम्ही फक्त साधनावर फोकस कराल तेव्हा तुम्हाला हवी तेवढी साधनं कधीच उपलब्ध नसतात किंवा परिपूर्ण साधनं कधीच उपलब्ध होऊ शकत नाहीत. एक समजून घ्या, अमेरिकेमध्ये जे काही शिक्षण व्यवस्थेमध्ये साधनं उपलब्ध असतील ते आपल्या शाळेमध्ये आपल्याला उपलब्ध करता येतील का? याचं उत्तर स्पष्ट नाही असं आहे. मग जर अमेरिकेच्या पातळीवर साधनं आपल्याला उपलब्ध करता येत नसतील तर मग आपल्याला परिणाम पण देता येणार नाहीत का? तर कदाचित आतापर्यंत आपण याचं उत्तर तेच देत आलो की आम्हाला सगळी साधनं पाहिजे आणि मग आम्हाला साध्य प्राप्त होणार आहे. याचा अर्थ मी तुम्हाला हे सांगतोय की साधनं महत्त्वाची नाहीत असं मला अजिबात मानायचं नाहीये. पण साधनच जर तुम्ही महत्त्वाची मानायला गेली तर साध्य होतेच असं नाही. पण जेव्हा तुम्ही साध्य फोकस करता, साध्य हे तुमचं अंतिम असते, तेव्हा तुम्हाला पर्याय उपलब्ध होतात. तो पर्याय कुठला? जेव्हा तुमचं साध्य ठरलेलं असते की ही गोष्ट मला मिळवायची आहे किंवा ही गोष्ट मला करायची आहे, तेव्हा तुम्ही ती उपलब्ध असणाऱ्या साधनातून करता.